आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला समाधान होईल। ठाकरे बंधूंच्या बैठकीवरून प्रकाश महाजन यांनी हे वक्तव्य केलंय, तर मराठी माणसांच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले। ठाकरे बंधू मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर साथ द्यायला हवी असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। तर दोन भाऊ एकत्र येत असतील तर तिसऱ्या माणसाने चर्चा कशाला करावी असा सवालही त्यांनी केलाय। ठाणे पालिकेची प्रभाग रचना एका ठराविक पक्षाच्या हिताने आखण्यात आली आहे असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय। दरम्यान प्रभाग रचनेवरून विरोधक एकवटल्याचं पाहायला मिळालं। 12 सप्टेंबर रोजी सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रपती भवनात 12 सप्टेंबरला सकाळी 10:05 शपथविधी पार पडणार आहे। शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर झाली आहे। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समिती जाहीर करण्यात आली आहे। या समितीमध्ये पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंसह 21 प्रमुख नेत्यांचा समावेश आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। दरम्यान 30 सप्टेंबरपर्यंत एसआयआरची तयारी पूर्ण करा असे निर्देश सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेत। ऑक्टोबरमधील कोणत्याही दिवशी एसआयआर सुरू होणार असून वेळापत्रक लवकरच राज्यांना कळवणार असं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले। ओबीसी उपसमितीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांनी एकाच विमानातून प्रवास केला। नाशिकमधील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळांनी हजेरी लावली। मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेल्या जीआरची जिल्हा स्तरावर अंमलबजावणी सुरू आहे। धाराशिव जिल्हा प्रशासनाने कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। नागरिकांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले। मालेगाव बोगस शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 100 कोटींच्या या घोटाळ्या प्रकरणी आतापर्यंत मालेगावच्या वेगवेगळ्या पोलीस स्थानकात 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। ठाणे वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल ट्रेनमध्ये जागेवरून दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीत ला निनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मात्र ही प्रणाली तटस्थ असल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवणार नसल्याचं हवामान खात्याने सांगितलंय। याचबरोबर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवासही येत्या 2 ते 3 आठवड्यात सुरू होईल आणि त्यामुळे ला निनोचा पावसावर देखील फारसा परिणाम होणार नाही। शिष्यवृत्तीचा लाभ अधिकाधिक गुणवंत विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यासाठी साथीच्या बरोबरच आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। राज्य सरकारने हमीभावाने 20 लाख टन सोयाबीन खरेदीला परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे। प्रत्यक्षात 15 लाख टन खरेदीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, पण केंद्राने मंजुरी दिली तरीही सद्यस्थितीमध्ये 15 लाख टन सोयाबीन खरेदी करण्याची राज्याची क्षमता नाही। गेल्या वर्षीचा अनुभव पाहता हमीभावाने सोयाबीन खरेदीचं मोठं आव्हान राज्यासमोर आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियरच्या आधारे काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या 2 जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्यात। ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्याने ती रद्द करावी अशी विनंती या याचिकांद्वारे करण्यात आली आहे। नाना पेठेतील टोळी युद्ध तसंच कौटुंबिक वादातून आयुष कोमकर याच्या खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर याच्यासह 13 साथीदारांविरोधात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मकोका कारवाई करण्याचे आदेश दिलेत। पुणे पोलिसांनी नाना पेठेतील टोळी युद्धाला आळा घालण्यासाठी मकोका लावला। शिवसेना शिंदे गटाने आपली स्वतंत्र ताकद दाखवत मुंबई महापालिकेसाठी कार्यकारी समिती जाहीर केलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र अशी 21 जणांची कार्यकारी समिती जाहीर केली आहे। 11वी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरीचं वेळापत्रक जारी करण्यात आलंय। 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान ही फेरी पार पडणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली। मराठा समाजापाठोपाठ तुळजापुरात बंजारा समाज एकवटलेला आहे। मराठा समाजाच्या निर्णयाप्रमाणेच आमचाही निर्णय घ्या। फडणवीसांनी एससी प्रवर्गात समावेश करण्याचं आश्वासन पाळावं अशी मागणी बंजारा समाजाने केली।
यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील तांबवे गावासह पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथाची देवाची पालखी गावागावात जात असते। त्यानिमित्त प्रत्येक गाव वाड्यात वाजत गाजत पालखीचे स्वागत करण्यात आलं। घटस्थापनेला भैरवनाथ देव पाठरवाडी डोंगरावर मंदिरात जातो, तिथेच वर्षभर मंदिरात थांबतो। जळगावमध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या नेतृत्वाखाली बौद्ध बांधवांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निदर्शनं केली। बिहारमधील महाबोधी बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। आयफोन 17 बाजारात आल्यानंतर खरेदीची पद्धत बदलताना दिसते। जानेवारी ते ऑगस्ट 2025 या काळात आयफोन घेणाऱ्या 4 पैकी एकानं तो हप्त्यावर घेतलेला आहे। त्यामध्ये बँक, NBFC कडून कर्ज, क्रेडिट कार्डवर EMI किंवा कॅशबॅक ऑफर यांचा समावेश आहे। जागतिक अस्थिरतेमुळे सोनं आणि चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली असून त्याच्या किमती नव्या उच्चांकावर पोहोचलेल्या आहेत। गेल्या एका वर्षात सोन्याच्या किमतींमध्ये तब्बल 44% तर चांदीच्या किमतीत 45% वाढ झालेली आहे। 6 महिने सोनं आणि चांदीच्या दरात अनुक्रमे 26 आणि 29% इतकी वाढ झालेली आहे। बेरोजगारांची वाढलेली संख्या, घरघर लागलेली अर्थव्यवस्था तसंच समाज माध्यमांवर घातलेली बंदी अशा अनेक समस्यांमुळे असंतोषाचा स्फोट होऊन सध्या धगधगणाऱ्या नेपाळमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी लष्करानं देशभरात संचारबंदी लागू केली आहे। पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लष्करानं ही कारवाई केली। मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑगस्ट या 8 महिन्यांच्या कालावधीत 17,19,000 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई केली आणि या फुकट्या प्रवाशांकडून 100 कोटी 50 लाख रुपयांचा दंड वसूल केला। ऑगस्ट महिन्यात 2,76,000 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई केली। श्रावण ते गणेशोत्सवामधील भाजीपाल्याची स्वस्ताई पितृ पंधरवड्यानं संपुष्टात आणलेली आहे। बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली असून किरकोळ बाजारामध्ये वटाणा 160 ते 200 रुपये किलो दरानं तर गवारही 120 ते 160 रुपये किलो दरानं विकली जाते। कापसावरील आयात शुल्क हटवल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे देशांतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर दर घसरण्याचे संकट निर्माण झालेले आहे। त्यातच CCIच्या निविदा प्रक्रियेतील जाचक अटींविरोधात देशभरातील 4000 जिनसपैकी 98% जिनसनं बहिष्कार टाकलाय आणि यामुळे कापसाची कोंडी होण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नांदेडमधील सामाजिक कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्तानं पत्र लिहिलं। लक्ष्मीकांत कदम असं या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव असून कर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी करा अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय। 2,589 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय। 4,33,25,450 रुपयांच्या आर्थिक मदतीसाठी अहवाल पाठवण्यात आलाय। मावळच्या वडगाव परिसरात एका विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडल्याच्या कारणावरून वाद झाला आणि यामध्ये एका तरुणावर गोळीबार करण्यात आला। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालन्यात वाहतूक पोलिसांनी तब्बल 30 अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई केली आहे। पोलिसांनी पालकांना बोलावून वाहन चालवण्याबाबत समज दिली आहे। यापुढे वाहन चालवायला दिल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे। धाराशिवच्या उमरगा ते सोलापूर महामार्गावर रुग्णवाहिकेनं पेट घेतला। आगीमध्ये रुग्णवाहिका जळून खाक झाली। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे।